नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। आज की नाही तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे ना खूप यूजफुल ठरणार आहे। आज की नाही आपण जुन्या पुराण्या कपड्यांपासून मस्त असे कुशन बनवणार आहोत। इथे माझ्याकडे काही लेगिन आहेत जुन्या आणि काही टी-शर्ट आहेत। आज आपण टी-शर्ट आणि लेगिन पासून मस्त असे कुशन बनवणार आहोत। खूप सोपी पद्धत आहे, शिलाई मशीनचा वापर न करता आज आपण हे कुशन बनवणार आहोत। टी-शर्ट, लेगिन्स असे बरेचसे आपल्याकडे जुने कपडे असतात, तर त्याचा मस्त असा आज आपण उपयोग करणार आहोत। तर इथे बघा, एक टी-शर्ट घेतलेला आहे मी आता। सर्वात आधी हा जो टी-शर्ट आहे ना आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे। नीट लक्षपूर्वक बघा। इथे बघा, मी टी-शर्टचा जो वरचा भाग आहे ना स्लीवचा, तिथे एक रबर बँड बांधलेला आहे मी। तुम्ही दोरीनेही पॅक बांधू शकताय, पण इथे मी रबर बँड एकदम पॅक बांधून घ्यायचा आहे आपल्याला। बाहीचा वरचा भाग जो आहे ना टी-शर्टचा तो एकदम पॅक बांधून घेतलेला आहे मी। इथे बघू शकता। आता की नाही आपल्याला टी-शर्ट सरळ करून घ्यायचा आहे। बघा, हे अशा पद्धतीने सरळ करून घेतलेला आहे टी-शर्ट व्यवस्थित मी। आता टी-शर्टची जी खालची बाजू असते ना सगळ्यात, तर तिथे बघा अशी एक शिलाई असते, ती की नाही मी उसवून घेतेय। गोट असतो टी-शर्टला, तर एका साइडनी की नाही आपल्याला हे की नाही उसवून घ्यायचं आहे। इथे बघा, हे उसवून घेतलेलं आहे मी। याचा उपयोग पुढे मी तुम्हाला सांगते की आपण हे कशासाठी उसवून घेतलेलं आहे। आता इथं माझ्याकडे लेगिन आहेत बघा जुन्या। काही लेगिन खराब झालेले आहेत, काही लेगिनचे इलास्टिक खराब झालेली आहे, तर त्याचा वापर करून आपण मस्त असं कुशन बनवणार आहोत। इथे बघा, अशा पद्धतीने लेगिन मी गोल सर्कल मध्ये करून घेतेय। लेगिनच पाहिजे असं काही नाही, दुसरे जुने कपड्यांचाही तुम्ही इथं वापर करू शकता, कुठलेही जुने कपडे। तर इथे बघा, गोल सर्कल करून घेतलेला आहे मी लेगिनचा। आणि की नाही आपण जे टी-शर्टचा आपण बनवून घेतलेला आहे ना कुशन कवर, तर त्यामध्ये आपण ह्या ज्या लेगिन आहेत ना ते घालून घेणार आहोत। तर याच्यामध्ये आणखी आपल्याला कपडे घालण्याची गरज आहे, तर आणखी लेगिन आणि काही थोड्याशा पॅन्ट आहेत, त्याचा वापर करणार आहे मी। फक्त ठेवताना व्यवस्थित ठेवायचं, त्याला व्यवस्थित गोल शेप द्यायचा आहे आपल्याला, कसेही वाकडे तिकडे ठेवायचे नाहीत। बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित गोल शेप देऊनच आपल्याला हे कुशन तयार करायचं आहे। तर आणखी यामध्ये काही 2-3 कपडे बसतील, तर काही पॅन्ट आहेत माझ्याकडे, तर त्या घालून घेत आहे मी। अगदी कमीत कमी वेळामध्ये शिलाई मशीनचा वापर न करता खूप सुंदर कुशन तयार होते ही। आता की नाही बघा, इथे की नाही आपल्याला की नाही हाताच्या साहाय्याने की नाही थोडासा व्यवस्थित सर्कल शेप द्यायचा आहे कुशनला। आता इथे बघा, एक नॉड घेतलेली आहे मी। तुम्ही एखादी दोरीही किंवा लेसही घेऊ शकता कुठलीही। त्याला की नाही मी टाचन पिन लावलेली आहे, सेफ्टी पिन। आणि जिथं आपण उसवलं होतं ना थोडंसं टी-शर्टच्या खालच्या बाजूला, तिथून आपल्याला की नाही ही नॉड आपल्याला आतमध्ये घालून घ्यायची आहे। बघा, जशी आपण एखाद्या पॅन्टला वगैरे नॉड घालतो की नाही, तसंच सेम आपल्याला ही नॉड टी-शर्टला लावून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बघा, ही नॉड मी लावून घेतलेली आहे। मस्त असं आपलं हे कुशन तयार होतं। आता यामध्ये की नाही आणखी काही थोडेसे कपडे बसतील, तर आणखी एक पॅन्ट, मी जी जुनी पॅन्ट आहे ना माझी घरात, तर ती घालणार आहे यामध्ये। थोडासा बघा लूज लूज वाटतोय कुशन आपला, तर एक पॅन्ट मी आणखी याच्यामध्ये घालून घेणार आहे, म्हणजे व्यवस्थित आपलं कुशन छान तयार होईल। घरातीलच काही जुने कपडे असतात ना आपले, त्यातूनच बघा किती सुंदर असं आपलं हे कुशन तयार झालेलं आहे। आणि बघा, अशा पद्धतीने आपल्याला की नाही हे कुशन पॅक करून घ्यायचं आहे नॉटच्या साहाय्याने। तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल, तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा। मस्त असं कुशनला गाठ बांधून घेतलेली आहे मी। तर इथे बघा, एक फ्लावर आहे माझ्याकडे, माझ्या मुलीचा एक जुना फ्रॉक होता त्याचं, तर एक सेफ्टी पिन घेतलेली आहे। आणि सेफ्टी पिनच्या साहाय्याने जिथं आपण नॉड बांधलेली होती की नाही, तिथं हे असं फ्लावर लावून दिलेलं आहे मी।
खूप सुंदर ही कुशन तयार झालेली आहे, बघू शकता। तुमच्याकडे जर असेल तर लावा, नाही लावलं तर काही हरकत नाही, पण बघा दिसायला खूप सुंदर दिसते म्हणून मी कसं फ्लावर लावून घेतलेला आहे। तर इथं आपली खूप सुंदर अशी कुशन तयार झालेली आहे। कुशन आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।